अबोली या मालिकेच्या 6 नोव्हेंबरच्या भागामध्ये अबोली सांगत असते विजयाला जेलमध्ये पाठवलं तर राघूच्या व्हिडिओच्या क्लिपचं सगळं सत्य बाहेर येईल आणि मला राघूची बदनामी करायची नाहीये, त्यामुळे विजयाला जेलमध्ये नाही पण विजयाला ताकीद देऊन तो व्हिडिओ डिलीट करायला लावावा असं म्हणत अबोली आता परमजीत सिंगकडे खूप मोठी मागणी करते। परमजीत सिंग म्हणतो ठीक आहे अबोली, तू काळजी करू नकोस आणि ते आता विजयाचा फोन हातात घेतात। विजयाचा फोन घेऊन त्यातला तो व्हिडिओ डिलीट करून विजयाला ताकीद दिली जाते की खबरदार खबरदार, जर पुन्हा राघूसोबत असं काही करण्याचा किंवा इतर कोणासोबतही असं काही करण्याचा विचार केला तर गाठ मात्र आमच्याशी आहे असं म्हणत परमजीत सिंग आता मात्र विजयाला ताकीद देतात आणि तो व्हिडिओ डिलीट करून परमजीत सिंग तिकडून निघून जातात। आता विजयाची खूप मोठी कारस्थानं तर समोर आली असतात पण राघूच्यासाठी अबोलीने घेतलेला निर्णय सगळ्यांना पटतो। सगळेजण बाहेर येतात पण पत्रकार तिकडे आलेले असतात आणि पत्रकारांना न्यूज मिळालेली असते की विजयाने काहीतरी केलंय, पण काय केलंय काहीच न कळल्यामुळे पत्रकार अबोलीला म्हणतात काय झालेलं आहे, म्हणजे विजयाला पकडण्यासाठी इतकी मोठी टीम आलेली आहे, नक्की काय घडलंय याच्यावरती अबोली आता सांगते आमचे जे ऑफिसर आहेत ना ते सगळं सांगतील। क्रिश म्हणतो हो, परमजीत सर आहेत ते याचे सगळे इन्व्हेस्टिगेशन करतायत, तुम्ही त्यांच्याकडे चौकशी केली असता तुम्हाला सगळं समजेल। आणि अबोली म्हणते क्रिश परमजीत सिंग कुठे आहेत, यावरती क्रिश सांगतो ते न मागच्या दाराने गेलेले आहेत। आता अबोली परमजीत सिंगला पाहण्यासाठी तिकडे मागे येते पण तोपर्यंत परमजीत सिंग मागच्या दाराने जात असताना त्यांना आता विजयाच्याकडे येणारी पल्लवी पाहते। ती विजयाला भेटायला येत असते पण त्याला पाहिल्यावरती ती धावत पळत आत येते आणि म्हणते विजया काय झालंय, इतके सगळे पोलीस का बरं इथे आलेले आहेत। विजया म्हणते काही नाही, त्यांना माझ्यावरती संशय होता, या अबोलीने त्यांच्या मनामध्ये काहीतरी नको ते भरवलं पण मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं आणि ते इथून निघून गेले असं म्हणत विजया आता खोटंच इकडे सांगत असते। त्यावेळेला आता मात्र पल्लवीला आपण कुठेतरी परमजीतला पाहिलंय हे आठवतं आणि ती म्हणते विजया अगं कोण होता तो। विजया म्हणते ते न स्पेशल फोर्स ऑफिसर परमजीत सिंग आहेत। तोपर्यंत अबोली येते आणि म्हणते सर तुम्ही इथे का बरं बसलेला आहात, याच्यावरती परमजीत सिंग म्हणतो अबोली तू काळजी करू नकोस, पत्रकारांना मला काही उत्तर द्यायचं नाहीये पण अंकुशची मी सुटका करणार हे मी तुला 100% सांगतो। काहीही झालं तरी अंकुश खूप अगदी प्रामाणिक ऑफिसर आहे, मला माहिती आहे ना त्याची कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सुटका करेन, अबोली तू काळजी करू नकोस। अबोली विचार करते परमजीत सिंग जर काही केस हँडल करतायत तर सगळं काही सुरळीत होईल आणि अंकुश सरांचा लवकरात लवकर पत्ता लागेल हे मात्र नक्की, असा विचार करत अबोली पण खुश झालेली असते। इकडे आता पल्लवी सांगत असते विजया ते परमजीत सिंग नाही आणि पल्लवीला माहिती असतं की ही व्यक्ती कोण आहे। पल्लवीचं आणि या अज्ञात व्यक्तीचं काहीतरी कनेक्शन असतं जे अजूनही आपल्या समोर आलेलं नसतं। पल्लवी सांगते विजया मी तुला सांगते ना हा परमजीत सिंग नाही आहे, स्पेशल फोर्स ऑफिसर वेगळा आहे आणि हा कोण आहे मला माहिती आहे असं म्हणत ती आता विजयाला त्या माणसाबद्दल डिटेल माहिती सांगते आणि विजयाच्या पायाखालची जमीनच सरकते। विजया म्हणते म्हणजे काय, म्हणजे हा स्पेशल फोर्स ऑफिसर नसून हा एक तोतया आहे आणि तो अबोलीच्या विरोधातच आहे, यांनीच सचितला किडनॅप केलंय आणि तो आता अबोलीची मदत करत असल्याचं नाटक करतोय। इतकं सगळं कारस्थान करायची त्याला का बरं गरज पडते, असं म्हणत विजया आणि पल्लवी आता त्या माणसाबद्दल विचार करत असतानाच ती अज्ञात व्यक्ती अंकुशकडे येते। अंकुश म्हणतो काय झालं, कशी आहे अबोली, मला अबोलीबद्दल सगळे अपडेट पाहिजे। यावरती ती अज्ञात व्यक्ती सांगते अबोली व्यवस्थित आहे, म्हणजे विजयाने तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता खरा पण आम्ही आयत्या वेळेला जाऊन अबोलीचं रक्षण केलंय, अबोलीला रक्षण करून आम्ही आता विजयाला तिच्या जाळ्यात अडकवलेला आहे। अंकुश म्हणतो मला नाही तुझ्यावरती विश्वास, मला खरं काय झालंय ते कळलंच पाहिजे। यावरती अज्ञात व्यक्ती म्हणते विजयाने राघूचा व्हिडिओ बनवला होता, राघूचा व्हिडिओ बनवून ती विजया आता अबोलीला ब्लॅकमेल करत होती, 5 लाख रुपये मागत होती। मग पैसे मिळवण्यासाठी अबोलीने एक काम धरलं आणि त्या कामावरती असलेला माणूस हा सुद्धा विजयानेच पाठवलेला होता अबोलीला बदनाम करण्यासाठी। पण या सगळ्यातून अबोलीची सुटका केले, तुला माहित नाहीये शत्रूच्याच गोटात शिरून शत्रूचा विश्वास मिळवून मग आपलं कारस्थान करायला किती मजा येते ते मला विचार तू, असं म्हणत आता ती अज्ञात व्यक्ती मुद्दामच अंकुशला चिडवत असते। अंकुश म्हणतो तू किती काही बोललास ना तरी माझा तुझ्यावरती विश्वास नाही, मला आत्ताच्या आत्ता अबोलीला फोन लावून दे, मला अबोली बरोबर फोनवरती बोलायचं आहे। यावरती तो सांगतो अबोली बरोबर फोन लावून देईन पण तू काही बोलायचं नाही, तुला अबोली सुखरूप आहे एवढंच बघायचं आहे की नाही, मग अबोली सुखरूप आहे की नाही हे पाहण्यासाठी बोलण्याची गरज नाही। अंकुश म्हणतो ठीक आहे तू मला फोन लावून दे आत्ताच्या आत्ता, त्याशिवाय मला कळणार नाही की अबोली सुरक्षित आहे किंवा नाही।
असं म्हणत अंकुश चिडलेला असतो आणि तो फोन लाव असं सांगत असतो। मग ती अज्ञात व्यक्ती म्हणते ठीक आहे, फोन तर मी लावून देतो तुला, पण जर तू एक शब्द जरी बोललास तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत आता मात्र अज्ञात व्यक्ती अंकुशला कॉल लावून देते। अबोली इकडे कपड्यांच्या घड्या घालत असते आणि त्या अज्ञात व्यक्तीने कॉल लावल्यावरती अबोली तो कॉल उचलते आणि आता ती म्हणते हॅलो हॅलो। अंकुश काही बोलू शकत नाही, कारण अंकुशच्या डोक्यावरती परमजित सिंगने बंदूक ताणलेली असते आणि आता अंकुश फक्त ऐकत असतो। अबोलीला अंकुशच्या श्वासाचा आवाज ऐकू येतो आणि अबोली म्हणते सर बोला ना, तुम्ही का नाही काय बोलत आहात सर, तुम्ही कसे आहात, मला तुमची खूप काळजी वाटते, असं म्हणत अबोली आता एकच शब्द 10 वेळा बोलत असते। तिने ओळखलेलं असतं की तो अंकुशच आहे, पण अंकुश मात्र काही बोलू शकत नसतो। तोपर्यंत आता मात्र परमजित सिंगने फोन कट केलेला असतो। फोन कट केल्यावरती अबोली धावत पळत बाहेर येते आणि म्हणते आजी, राघू, हे बघा अंकुश सरांचा कॉल आला होता। यावरती काका म्हणतात अंकुशचा फोन होता, काय बोलला अंकुश? अबोली म्हणते नाही, अंकुश सर माझ्याबरोबर काहीच बोलले नाही, पण मला कळलं की त्यांचाच कॉल आहे म्हणून मला असं वाटतंय की अंकुश सर आता लवकरच आपल्याला मिळतील। याच्या काका म्हणतात तू एक काम कर बरं, परमजित सिंगला तू सांग की आता ही बातमी। अबोली म्हणते मी परमजित सरांना स्वतः भेटेन आणि मगच त्यांना ही बातमी सांगेन। त्यांना ही बातमी सांगितली की त्यांना पण आनंद होईल, काहीतरी क्लू मिळाला म्हणून त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये खूप मोठी बातमीच मिळेल, असं म्हणत अबोली आता ताबडतोब परमजित सिंगला सगळं सांगून अंकुशचा पत्ता शोधण्यासाठी पुढचे प्रयत्न चालू करते। देवबाप्पाकडे प्रार्थना करते ज्याप्रमाणे अंकुश सर आहेत, त्यांचा मला कॉल आला म्हणजे ते सुखरूप आहेत एवढं मात्र नक्की, पण लवकरात लवकर त्यांना मिळवण्यासाठी आम्हाला यश दे, असं म्हणत अबोली बाप्पाची प्रार्थना करते। तोपर्यंत आता विजयाला पल्लवीने भयानक उलगडा केलेला असतो, तो म्हणजे परमजित सिंग बद्दलचा भयानक उलगडा ऐकताच विजया हदरते। विजया म्हणते कसं शक्य आहे हे? पल्लवी म्हणते हो, हे असंच घडलेलं आहे, तुला माहित नाहीये विजया, तो माणूस किती मोठा गेम खेळतोय ते। याच्यावरती आता विजया म्हणते म्हणजे स्पेशल फोर्स ऑफिसर बनून हा सगळे हे काळे धंदे करतोय, याचा आपल्याला आता सुगावा लागलाय। पण अबोली अजून मात्र ड्रामामध्येच आहे, तिला माहित नाहीये हे सगळं काय चाललंय ते। पल्लवी म्हणते मला तर कळतच नाहीये हे सगळं काय चाललंय आणि तो असं का वागतोय, सचितला काही का करतोय। विजया म्हणते थांब, आता याच गोष्टीचा आपण उपयोग करून पुढचं पाऊल टाकायचं। विजया या गोष्टीचा आता काय उपयोग करणार असते, बिचाऱ्या पल्लवीला काही कळतच नसतं, पण विजयाची काहीतरी कारस्थानं चालू असतात। अबोली आता मात्र सगळ्या जुन्या फाईल काढते आणि ती काही बघणार तितक्यात तिथे परमजित सिंग म्हणून ती अज्ञात व्यक्ती येते आणि येऊ का मी घरामध्ये? काका म्हणतात या, तुम्हाला खूप महत्वाची माहिती आम्हाला सांगायचीच होती। अबोली म्हणते सर, तुम्हाला सांगायचं होतं की अंकुश सरांचा कॉल आला होता। परमजित सिंग म्हणतो अंकुशचा कॉल? अबोली म्हणते हो, म्हणजे ते काही बोलले नाही। परमजित सिंग म्हणतात मग तुम्ही कसं ओळखलत? अबोली म्हणते एक बायको आपल्या नवऱ्याचा श्वास सुद्धा ओळखू शकते। याच्यावरती आता परमजित सिंग म्हणतात आम्हाला पण एक खूप मोठी लीड मिळाली, हे बघा हे काय आहे, असं म्हणत अंकुशचा फोटो दाखवला असता अबोली म्हणते सरांची ही अवस्था कोणी केली आणि हा फोटो तुम्हाला कुठे सापडला? परमजित सिंग सांगतो हा फोटो मला माझ्या कारमध्ये सापडला, कुणीतरी ठेवून गेला होता। आजी रडायला लागते, काय घडतंय हे सगळं? आजीला तर काही कळतच नसतं की आपल्या अंकुशला कुणी बांधून ठेवलंय, काय घडतंय त्याच्यासोबत। अबोली म्हणते हे कुणीतरी केलंय मुद्दाम, ती व्यक्ती सूड काढते, आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर कार्तिकी अशी क्लू मिळाला, पण कार्तिकी कोण आहे तिची चौकशी केली असता एक अशी कार्तिकी सापडली की ज्या कार्तिकीला सरांनी मदत केले। तो अज्ञात व्यक्ती काहीतरी गडबड करतोय आणि त्याचा काहीतरी गैरसमज झालाय, उगाच सूड उगवतोय। मग परमजित सिंग ताडकन उठतो आणि म्हणतो उगाचच नाही, खरंच काहीतरी असं घडलं असेल, असं म्हणताच अबोलीला संशय येतो। आता रागाचा ज्या टप्पा आता परमजित सिंगने गाठलेला असतो, अबोलीच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकते। परमजित सिंग म्हणतो त्याने खरंच काहीतरी त्या अज्ञात व्यक्तीचं केलं असेल ना, म्हणून तर तो इतका राग काढतोय। अबोली म्हणते शक्यच नाही, अंकुश सर असं काही करणं शक्यच नाही, असं म्हणत अबोली वेळ तर मारून नेते, पण अबोलीला या सगळ्यामध्ये परमजित सिंगवरती संशय 100% आलेलाच असतो आणि अबोली सत्याचा शोध घेण्यासाठी परमजित सिंग कडून अंकुशला मिळालेल्या पुरस्काराचं कात्रण शोधून काढते आणि पुरस्काराचं कात्रण पाहिलं असता परमजित सिंग हे वेगळेच असतात आणि ही व्यक्ती परमजित सिंग नाही हे अबोलीला समजतं। अबोली तडक पोलीस स्टेशनला जायला निघते। विजया हे सगळं पाहते आणि ती नीताला म्हणते अबोली आता आतमध्ये काय बघत होती ते सगळं घेऊन ये बरं बाहेर, असं म्हणत ती आता नीताला सगळं बाहेर घेऊन यायला सांगते। पाहते तर काय, तो परमजितचा फोटो असतो, खऱ्या परमजितचा। विजया म्हणते हा तर खूप मोठा पुरावा आहे,
आता अबोली ताबडतोब क्रिशकडे जाते आणि म्हणते, क्रिश, हे ते परमजित सिंग खरे नाही आहेत, खरे परमजित सिंग वेगळे आहेत, माझ्याकडे त्यांचा फोटो आहे. असं म्हणत अबोलीने केलेला खुलासा ऐकताच क्रिश घाबरतो. आता मात्र परमजित सिंगचा खरा खुलासा झालेला आहे आणि त्याची भांडेफोड अबोलीने केलेली आहे. खरा भूतकाळ असा भयानकपणे उलगडून समोर आला.